आपच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने सध्या कार्यकर्ते जमलेले आहेत। अरविंद केजरीवाल त्यांच्या कार्यकर्त्यांचं भाजप मुख्यालयाकडे जाणार आहेत। विभव कुमार यांच्या अटकेवरून केजरीवाल आक्रमक झालेले आहेत। खासदार स्वाती मालीवाल यांच्या मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली आहे। केजरीवाल यांचे माजी पीए विभव कुमार यांच्यावर मारहाणीचे आरोप करण्यात आलेले आहेत। भाजप मुख्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आला आहे। केजरीवाल यांचे माजी पीए विभव कुमार यांच्यावरती मारहाणीचा आरोप करण्यात आलेला आहे। स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आणि त्या विरोधातच आता अरविंद केजरीवाल आक्रमक झालेले आहेत। आपच्या अनेक कार्यकर्त्यांनी केजरीवालांच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणाहून अरविंद केजरीवाल कार्यकर्त्यांचं भाजप मुख्यालयावर जाणार आहे। भाजप मुख्यालयासमोर सुद्धा सध्या तगडा बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि हे प्रकरण नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया। 13 मे रोजी केजरीवालांच्या निवासस्थानी मारहाण झाली असा स्वाती मालीवाल यांनी आरोप केला आहे। स्वाती मालीवाल केजरीवालांचे माजी पीए विभव कुमार यांच्यावरती त्यांनी हे गंभीर आरोप केले। विभव कुमार यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे। आरोपानंतर गुरुवारी दिल्ली पोलिसांनी मालीवाल यांचा जबाब नोंदवला। दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यांना अटक केली आणि ही अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल आक्रमक झाले आहेत। तर आपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमलेली आहे आणि त्या ठिकाणी अरविंद केजरीवाल आता कार्यकर्त्यांचं भाजप मुख्यालयावर चालून जाणार आहे। विभव कुमार यांच्या अटकेवरून केजरीवाल आक्रमक झालेले आहेत। जनता पार्टी और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी एक एक करके आम आदमी पार्टी के सभी नेताओं को जेल में डाल रहे हैं। क्यों? क्योंकि उन्हें अरविंद केजरीवाल के काम से डर लगता है। वो 24 घंटे बिजली नहीं दे पाते, वो फ्री बिजली नहीं दे पाते, वो बच्चों को अच्छे स्कूल नहीं दे पाते, वो मोहल्ला क्लिनिक में अच्छा इलाज नहीं दे पाते। इसलिए वो आम आदमी पार्टी को खत्म करना चाहते हैं, क्रश करना चाहते हैं। क्या आगे जैसे कहा गया वहाँ पे संजय सिंह ने भी कहा कि अरविंद केजरीवाल को गिरफ्तार नहीं करेंगे, पता चल गया तो आप लोग ऐसे ही प्रोटेस्ट करते रहेंगे आगामी दिनों में? देखिए, बिल्कुल आम आदमी पार्टी संघर्ष करती आई है, संघर्ष करती रहेगी।